नमस्कार मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या माहितीकरता बनवला आहे. तुम्ही चुकूनही चुकीचा अर्थ काढू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर गिळायचं की थुंकायचं? स्त्री पुरुषाचा डिस्चार्ज घेऊ शकते का? पुरुष स्त्रीचा डिस्चार्ज घेऊ शकतो का नाही? हा खूप कॉमन प्रश्न आहे आणि तेच आपण आज या व्हिडिओमधून पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तर मित्रांनो, आज आपण हे ऐकणार आहोत की त्यावेळी होणारा डिस्चार्ज तुम्ही पिऊ शकता का नाही, त्याचे फायदे कोणते किंवा तोटे कोणते, सगळ्यांविषयी माहिती घेऊ. पण त्या अगोदर चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तर तुमच्या पार्टनरसोबत ऐका. जर तुम्ही ओरल सेक्स एन्जॉय करत असाल तर चला तर मग हा व्हिडिओ आपण सुरुवात करूया. मग आपण बोलतोय तर ओरल सेक्सविषयी होणाऱ्या डिस्चार्जविषयी, जिथे तुम्ही एकमेकांसोबत इंटिमेट होता, नाहीतर त्यांच्या जनायटल एरिया सक करणं किंवा त्याच्यासोबत खेळणं आहे तुम्हाला पसंत, ओरल एन्जॉय करता. तर तेव्हा बऱ्याच वेळी अशा सिच्युएशन येते की तुम्ही ओरल करता करता डिस्चार्ज होता आणि ते फ्लूइड त्यांच्या बॉडीमध्ये जातं तोंडातून. तर सगळ्याच अगोदर ते जाणून घेऊ की तोंडातून गेलेला डिस्चार्ज फिमेलला प्रेग्नेंट नाही करत. ह्यात 1% चान्स असतो की फिमेल प्रेग्नेंट होऊ शकते. आता दुसरं, ते आत गेलं जर तुम्ही तुमच्या बायकोचं किंवा तुमच्या नवऱ्याचं असेल तर घाबरण्याची गरज नाही. हे बेसिकली तुमच्या पोटात डायजेस्टिव्ह ज्युसेस बरोबर मिक्स होऊन त्यानंतर ते तुमच्या बॉडीमधून वेस्टमध्ये बाहेर येतं. तर त्यामध्ये कोणत्याही प्रकारे घाबरण्याची चान्सेस नाहीत किंवा प्रेग्नन्सीची चान्सेस नाहीत. पुरुषांनी एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, ती म्हणजे तुमच्या बॉडीची स्वच्छता. आता दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे एकमेकांच्या ब्लड टेस्ट व्हेरिफिकेशन, की तुमच्या बॉडीमध्ये कोणत्याही प्रकारचं व्हायरल, एड्स, HIV किंवा कोणत्याही प्रकारच्या STDs किंवा कोणतेही सेक्शुअल इन्फेक्शन डिसीज नसावा. जर तुम्ही तुमच्या पत्नीच्या ब्लड रिकमेंडेशन माहिती आहे किंवा ज्या पार्टनरसोबत तुम्ही करताय त्यांच्या बॉडीविषयी तुम्हाला माहिती आहे, तर त्यांची बॉडी टेस्ट तुम्हाला तुमच्या माहिती आहे किंवा तुमच्या बॉडी टेस्ट तुम्हाला माहिती आहेत, तर एका पार्टनरसोबत तुम्ही असाल तर एकमेकांच्या बॉडी फ्लुइड्सला चाटणं किंवा सक करणं किंवा शरीरात घेणं नॉर्मल आहे किंवा ते सेफ आहे. आता दुसरं म्हणजे थुंकून देणं नॉर्मल आहे का? तर हो, हा पण चॉईस आहे आपला, की जर तुम्ही नाही घेऊ इच्छित आहात त्याच्या कलरमुळे किंवा त्याच्या टेस्टमुळे, तर नॉर्मली इज ओके, तुम्ही ते थुंकू शकता. पण जर तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत शुअर नाही, त्याच्यावर विश्वास नाही, तर मेलने कंडोमचा यूज करावा आणि फिमेलनेही तिची स्वतःची सेफ्टी यूज करावी. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, तुम्हाला माहितीपूर्वक वाटला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मी तुमचे मनापासून धन्यवाद करते आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील तर नक्कीच मला कमेंट करून सांगा.